तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय, एक पब्लिक टॉयलेट आहे. हा संपूर्ण रंकाळा परिसरामध्ये हजारोच्या संख्येने लोक रोज इथे येतात, पण एकाही पब्लिक टॉयलेटचा ऍक्सेस नाही. जर कोण एमर्जन्सी म्हणून टॉयलेट वापरायला जरी गेलं, कुठल्याही टॉयलेटला लाईट, पाणी अशी कुठलीच सोय नाही आहे. मला हे कित्येक महिलांनी सांगितलंय. जर लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं असेल तर ते पाणी पिणं अवॉइड करतात, कारण स्वच्छ टॉयलेट नसते वापरण्यासाठी. आज आपल्या देशामध्ये लाखोच्या संख्येने महिला UTI ने इन्फेक्ट होतात. खूप वेगवेगळ्या टाईपचे इन्फेक्शन्स असले अस्वच्छ टॉयलेट्स वापरल्यामुळे होतोय. पर्यटक आम्हाला विचारणार, दादा ह्याची सोय कुठे, ह्याची सोय आता सांगणार कुठे. रोज तुम्हाला विचारत असतील ना, म्हणजे आम्हाला लाज वाटते, आम्ही कोल्हापूर जाय सायंकाळ. महालक्ष्मी देवस्थानामुळं, ज्योतिबा देवस्थानामुळं लाखोच्या संख्येने लोक प्रत्येक वर्षी कोल्हापूरमध्ये येतात. आणि मंदिर परिसरात तर खास करून एकही टॉयलेट महिलांसाठी नाही आहे. मी आता म्हणजे हार्ट ऑफ द सिटीज म्हणू शकतोय आपण. तिथून महालक्ष्मी मंदिर लिटरली 200 मीटरवरती आहे, आणि इथं आता एक टॉयलेट आहे. त्या टॉयलेटची अवस्था काय बघा. हे एक महिलांसाठी स्वच्छतागृह आहे. आता हे लॉक्ड आहे, इथं कोण नाही आहे, त्यामुळे आपण यातून बघू शकतोय. हे महिला कशा पद्धतीने वापरू शकणार. पण मी मगाशी सुद्धा सांगितलं की हा कोल्हापूरमधला किती महत्त्वाचा परिसर आहे. इथं तुम्ही बघू शकता एक बस स्टेशन आहे, त्यामुळे कोल्हापूर सिटीमध्ये येण्यासाठी हे सगळ्यात मेन स्टॉप आहे. हजारोच्या संख्येने लोक रोज इथे येतात, आणि महिलांची गैरसोय होताना मी स्वतः वैयक्तिक अनेक रिक्षा चालकांशी बोलताना ऐकलेलं आहे. नमस्कार, इथं बघायला आलो होतो हे स्वच्छतागृह. अजिबात मोठी सोयी नाही, पण लेडीजला एवढा त्रास होते की नाही, मला काय जाऊ. रिक्षा ड्रायव्हर्स आपल्याला सांगत होते की महिलांना जर टॉयलेटला जायचं असेल तर त्यांना रिक्षाने त्यांना घेऊन जावं लागते कुठल्या तरी हॉटेलला वगैरे, आणि ते परत इथे येतात. मला हे कित्येक महिलांनी सांगितलंय. जर लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं असेल तर ते स्वतःला डिहायड्रेट करतात, कारण ट्रॅव्हल करताना कुठं स्वच्छतागृह नाही वापरण्यासाठी. त्याचे सुद्धा वेगळे तोटे आहेत. म्हणजे एका गोष्टीची अवेलेबिलिटी नसल्यामुळं ते दुसऱ्या पद्धतीने स्वतःच्या शरीराला त्रास करून घेतात. इथं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून, त्याचबरोबर महाराष्ट्रातून किंवा देशातून जेव्हा केव्हा लोक येतात, तेव्हा महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर जर फिरायला कुठं जायचं असेल तर ते रंकाळा परिसर आहे. आता तुम्ही इथं बघू शकताय हा रंकाळा टॉवर, आणि इथं समोर सुद्धा एक स्वच्छतागृह आहे. आपण ते सुद्धा बघून येऊया. आता इथं थोड्या गाड्या लावल्यात, आणि या गाड्यांच्या पाठीमागं वॉशरूम आहे. हे बंदच आहे, हे ऑपरेशनल सुद्धा नाही. हा संपूर्ण रंकाळा परिसरामध्ये हे एकमेव टॉयलेट आहे. इथं प्रत्येक वर्षी लाखोच्या संख्येने लोक येतात. देर इज नॉट वन क्लीन पब्लिक टॉयलेट दॅट पीपल कॅन ॲक्सेस. अतिशय वाईट गोष्ट अशी आहे, ह्या टॉयलेटची अवस्था अशी असताना जर कोण एमर्जन्सी म्हणून टॉयलेट वापरायला जरी गेलं, कुठल्याही टॉयलेटला लाईट, पाणी अशी कुठलीच सोय नाही आहे. सध्या कोल्हापुरात जी स्वच्छतागृह आहे ती वापरण्याच्या लायकीचीच नाहीये. इतकी घाण वास येते की आपल्याला तिथं 2 मिनिटंही थांबता येणार नाही, इतकं तिथं अस्वच्छता आहे. एक म्हणजे महिला सुरक्षतेला फार जपते, आणि आपण जर अशा अस्वच्छतेच्या इथं गेल्यानंतर तिची सुरक्षा ती पहिल्यांदा बघते. सुरक्षितेच्या बाबतीत कसं होतं, जे महिलांचे बाहेरचे जे वॉशरूम असतात ते ओपन असतं. आज जाताना भीती असते की त्या दरवाजाला कडी आहे की नाही, आपण आतमध्ये गेल्यानंतर बाहेर कोणी उभा आहे का, किंवा आपल्याला आतमध्ये कुणीतरी अडकवून ठेवलं तर याची आम्हाला फार होतं. कोल्हापूरमधील जे स्वच्छतागृह आहेत, आम्हाला कधी बाहेर जाण्याचा योग आला आणि जर घरी यायला वेळ होत असेल आणि स्वच्छतागृहांचा उपयोग करायचं म्हणलं महिलांनी, तर एकतर स्वच्छता नसती, दारं पडलेली असतात किंवा एखादं होल असतं, अक्षरशः घाणेरडेपणा त्या ठिकाणी असतो. कित्येकदा आपण अशी सार्वजनिक शौचालय बघितले की ज्या शौचालयांना पाण्याची सोय नसते किंवा भिंती पडलेल्या असतात. अशा ठिकाणी महिला एखादी जायचं म्हणलं तरी तिला खूप कठीण जाते. जर पाणी नसेल, स्वच्छता नसेल तर त्याच्यापासून काय आजार होऊ शकतात हे महिलांनाच माहीत आहे. त्यामुळं आम्ही त्या स्वच्छतागृहाचा अजिबात वापर करत नाही.
तर ही आहे खरी परिस्थिती सर्वच महिलांची. अतिशय वाईट वाटतंय की अशा अनेक घटना संपूर्ण देशभरामध्ये आता घडत आहेत. ह्या सर्व गोष्टीवरती काम करत असताना माझा एक विचार होता की आपण ह्याच्यासाठी मार्ग कशा पद्धतीने काढू शकतो. आणि खरं सांगायला गेलं तर आपण जे म्हणतो ना की डिवाईन इंटरव्हेन्शन माझ्यासाठी खास करून झालं, कारण आय केम अक्रॉस अ पर्सन, त्यांचं नाव आहे मनीष केळशीकर. माझं नाव मनीष केळशीकर. मी वुलूचा फाउंडर आणि CEO आहे. त्यांनी एक खूप अत्याधुनिक असा एक मॉडेल टॉयलेटचा उभा केला आणि तो पण खास करून महिलांसाठी. ही सुरुवात एका छोट्याशा एका इन्सिडेंटने झाली. माझी मुलगी तेव्हा कॉलेजमध्ये होती आणि एकदा ग्रॅज्युएशन झालं की पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे तिला अमेरिकेला जायचं होतं आणि परत यायचं नव्हतं. आणि कारण फार छोटंसं होतं की इंडियामध्ये महिलांसाठी एक साधं टॉयलेटसुद्धा अवेलेबल होत नाही आणि ते एक ट्रिगरिंग पॉईंट होता माझ्या आयुष्यात. टॉयलेट नसण्याने एवढा एज्युकेशन आणि करिअरवर इम्पॅक्ट होतो महिलांच्या, स्पेशली की इंडिया इज द लोएस्ट कॉन्ट्रीब्युशन ऑफ वर्किंग विमेन पॉप्युलेशन. फक्त 20% पब्लिक टॉयलेट्स महिलांसाठी बनवले जातात आणि वर्स्ट म्हणजे त्यात ते कदाचित 0.1% टॉयलेट्स की ते युजेबल कंडिशनमध्ये असतात. आणि मला असं वाटलं की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं कदाचित एक पर्पज ऑफ लाईफ होऊ शकतं. आणि तिथूनच मग हा सिम्पल विचार सुरू झाला, वुलू म्हणजे विमेन्स ब्लू म्हणून. अँड दॅट इज हाऊ वी स्टार्टेड. मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटलो त्यांनी मला संपूर्ण मॉडेल एक्सप्लेन केला. टिपिकल जसं एखादा कॉन्ट्रॅक्टर येऊन एखादं टॉयलेट बांधून जातो असं नाही, तर त्या मॉडेलमध्ये अशा अनेक गोष्टी होत्या ज्या मी आजपर्यंत कधी विचारसुद्धा केल्या नव्हत्या की एका टॉयलेटमध्ये करणं शक्य आहे. ह्या टॉयलेटचा सगळ्यात मोठा USP जो आहे की ह्यामध्ये IoT सिस्टम्स असतात. IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. तर ह्या IoT सिस्टमच्या माध्यमातून त्या टॉयलेटमध्ये घाण वाससुद्धा असेल तर त्या सिस्टम थ्रू डिटेक्ट केलं जातं. जॅनिटर्सला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन्स पाठवले जातात की बाबा XYZ नंबर ऑफ लोक आता यांनी टॉयलेट वापरलेलं आहे आणि आता तुम्हाला येऊन हे टॉयलेट क्लीन करायचं आहे. या टॉयलेट्समध्ये एअर कंडिशनिंग आहे, महिलांसाठी चेंजिंग रूम्स आहेत, लहान मुलांसाठी डायपर चेंजिंगचे प्रोव्हिजन्स तिथं आहेत, सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या टॉयलेट्सला लागून वुलू ही कंपनी कंपल्सरी तिथे एक दुकान प्रोव्हाइड करते. त्या दुकानामध्ये महिलांसाठी रोजगार कसा निर्माण होऊ शकेल हा विचार करून हा संपूर्ण प्रोजेक्ट त्यांनी तयार केला. हा एक एवढा युनिक मॉडेल आहे की मी स्वतःला थांबवू शकलो नाही, कारण या अनेक प्रॉब्लेम्स मी गेले कित्येक वर्ष बघत आलोच होतो आणि ह्यांना घेऊन आपण एक चांगला मॉडेल संपूर्ण कोल्हापुरात, महाराष्ट्र आणि देशभरात कसं करू शकू ही आयडिया माझ्यामध्ये क्लिक झाली. आणि मी त्यांना सांगितलं की आय वॉन्ट टू टेक दिस मिशन इन दी एंटायर कंट्री आणि मला तुम्हाला त्यासाठी मदत करायची आहे. मी आणि कृष्णराज आम्ही म्हणजे वी मेट बाय डेस्टिनी. मी जेव्हा भेटलो तेव्हा आय लाईक हिज ड्राईव्ह. स्पेशली आय सॉ की ते जो एक धडपड आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची, दॅट इज समथिंग विच कनेक्टेड अस. आणि ही इज अमेझिंग लीडर, अमेझिंग पोटेन्शियल. इट वॉज अन अनरिटन थिंग दॅट वी स्टार्टेड वर्किंग टुगेदर. आम्ही जेव्हा फडणवीस साहेबांकडे सुद्धा गेलो तर त्यांना हा संपूर्ण मॉडेल एक्सप्लेन केला. साहेबांनी एकदम व्यवस्थित वेळ देऊन संपूर्ण मॉडेल समजून घेतला आणि 1 मिनिटसुद्धा न विचार करता त्यांनी मला सांगितलं, कृष्णराज तू हे काम कर, प्रशासन पूर्णपैकी तुझ्या पाठीशी आहे. तो म्हणजे माझ्यासाठी प्रॉबेबली 2025 या संपूर्ण वर्षभरातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा दिवस होता. आम्ही ज्या मिशनवरती काम करण्यासाठी उतरलो आहे की त्यांचा पाठिंबा आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. See, meeting CM is a very important part of our journey together. आणि आय एम ऑलवेज अन ॲडमायरर ऑफ मिस्टर फडणवीस. त्यांचं देवेंद्रजींचं जे गायडन्स होतं आणि त्यांचं जे काम करण्याचं किती सोपी पद्धत आहे ना, म्हणजे आपल्याला एक परसेप्शन असतं की डिफिकल्ट असेल किंवा, आय थिंक कृष्णराजने पण ते एवढं इझी बनवलं. आणि आय कॅन सी फडणवीस सर पण कृष्णाच्या बाबतीत ही ऑल्सो हॅड अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स. बोथ ऑफ देम आर परफेक्ट सेट ऑफ मॉडर्न लीडर्स आणि एक्साइटिंग होतं खूप. ह्या संपूर्ण प्रोजेक्ट पॅन महाराष्ट्र कसा करता येईल यासाठी आम्ही अनेक मंत्री महोदयांना भेटलो, आमदार महोदयांना भेटलो. पण माझी एक अशी इच्छा होती की मला सुरुवात ह्याची कोल्हापूरपासूनच करायची आहे. आम्हाला मुख्यमंत्री साहेबांची तर परमिशन मिळाली, पाठिंबा मिळाला. मी कोल्हापूरच्या मातीतला आहे. मला खात्री आहे की मी हा मॉडेल संपूर्ण देशभरामध्ये
सर्व लोकांच्या मदतीने पोचू शकतो. त्यामुळे मला कोल्हापूरमध्ये सुरुवात करून हा एक मॉडेल पूर्ण देशासाठी एक एक्झाम्पल कसा बनवू शकतो यासाठी आम्ही ह्याच्यावरती जास्त मेहनत घेऊन काम केलं. त्यामुळे आम्ही प्रपोजल्स बनवले, चांगल्या पद्धतीने कोल्हापूरच्या ह्याच्यासाठी लोकेशन्स आम्ही शोधले. काही ठिकाणी एक्झिस्टिंग टॉयलेट्स होते जे ऑपरेशनल नव्हते किंवा दूर अवस्थेत होते आणि काही ठिकाणी टॉयलेट्स नव्हते पण तिथं आपण नव्याने बांधू शकत होतो. हा एक मोठा प्रश्न कोल्हापूरसाठी आपण सोडवला पाहिजे असं मी महानगरपालिकेकडं अपील केलं आणि मला सांगायला सुद्धा फार आनंद आहे की हा संपूर्ण प्रोजेक्ट बघताच त्यांना सुद्धा फार छान वाटलं. आणि तिथून पुढची जी डॉक्युमेंटेशनची प्रोसेस आहे ती खूप टीडियस आहे. तर आम्ही त्या संपूर्ण फाईल्सचा, सर्व अधिकाऱ्यांच्या सह्यांचा पाठपुरावा करत गेलो. आम्हाला काहीच दिवसांमध्ये त्याची प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रशासनाकडून आम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळाल्यामुळं आम्ही लिगली, ऑफिशियली आणि मॉरली या प्रोजेक्टवरती काम करण्यासाठी तयार आहे. सगळ्यात पहिलं आम्ही दोन्ही टॉयलेटसाठी लोकेशन्स फायनल केले. पहिला खासबाग आणि दुसरा ताराबाई पार्क. जिथे एक्झिस्टिंग टॉयलेट होतं ते डिमॉलिश केलं आणि दोन्ही जागा नवीन टॉयलेटसाठी तयार करून घेतल्या. सेटअप तयार झालाय वाटते सगळं. मी आता मनीषजींबरोबर 8 महिने झालं कोल्हापूरमध्ये पावडर रूम सेटअप करण्याची आम्ही चर्चा करतोय. आज फर्स्ट टाइम मी पावडर रूम बघतोय आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मी आता व्हिडिओज वगैरे एवढं बघितले आणि मी स्वतः हा मॉडेल एवढा प्रमोट करतोय सगळीकडं. आय वुड जेन्युइनली टेल यू, आय एम सो इम्प्रेस्ड. एकंदरीत द लुक अँड फील इज इनक्रेडिबल. पण मनीषजी, मला एक तुमच्याकडनं हे जाऊन घ्यायचं आहे की हे सगळं डिझाईन करायला टाईम किती लागला? तुमच्या जॅनिटर्ससाठी पण जो मिशन आहे त्याबद्दल पण आम्हाला सांगा. टॉयलेट हे डिझाईन करताना नॉर्मली टॉयलेट सारखं डिझाईन केलं जायचं. मी विचार केला हे आपण असं टॉयलेट डिझाईन करूया की एखाद्या मॉलमध्ये, एअरपोर्टवर किंवा लाऊंज जसा असू शकतो ना, तो का नको असू दे. आणि एक माझं थोडं पर्सनल मिशन आहे की टॉयलेट हा एक सोशल इक्विलायझर असावा. आपल्याकडे एक राजा प्रजा कल्चर आहे टॉयलेटचं, म्हणजे डायरेक्टरचं वेगळं, ह्यांचं वेगळं, त्यांचं वेगळं. हे मला नेहमी खटकतं. मनीषजींचं जे इनिशिएटिव्ह आहे ना, आता जॅनिटर्स म्हणजे काय? हे स्वच्छतागृह स्वच्छ करणारे लोक किंवा मेंटेन करणारे लोक जे असतात. हे काय म्हणजे ना, जनरली जगात खूप डिफिकल्ट काम असेल ना तर त्याचे जास्त पैसे मिळतात. टॉयलेट क्लिनिंग हे आय थिंक खूप डिफिकल्ट काम आहे सोशली, हेल्थ वाईज, पण त्याचा ना त्यांना मोबदला मिळत नाही. चला ठीक आहे, आपण ते आमच्या या मॉडेलमुळे त्यांना ते मोबदला मिळेल, पण सगळ्यात महत्त्वाचं सोशल डिग्निटी जी असते ना, म्हणजे युनिफॉर्मिटी जी डेफिनेशन असते. मी तोच शर्ट वापरतो जो माझी टीम वापरते, जॅनिटर्स वापरतात. मग तो एक सोशल इक्विलायझर किंवा त्यांना असं वाटतं की नाही, आम्हाला सेपरेटली ट्रीट होत नाही. अनेक लोकांना मला वाटते सोशली त्यांना आपण समाजामध्ये अपलिफ्टमेंट आहे, खरंच आहे. वोलू हॅज डन सच अ ग्रेट जॉब विथ म्हणजे इरेक्टिंग दिस मॉडेल हिअर. बायकांनी जो वॉशरूम जायचा एक इव्हेंट डिलीट केला आहे, ते जातच नाही. एखादी महिला समजा तिला काहीही प्रॉब्लेम झाला, पावडर रूम विल बी हर पिट स्टॉप. इथे बसव म्हणून आम्ही मध्ये मोकळी जागा ठेवली आहे, उद्या त्यांना बसायला किंवा ॲनिमिक होतात वगैरे. आय थिंक कोल्हापुरात हे होतं आहे. व्हेरी एक्साइटिंग. ह्याच्या आधी कोल्हापूरमध्ये एवढं काय सुरक्षित असं काहीच नव्हतं. आता हे पाहून खरोखर सांगते, कृष्णराजचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. धनंजय माडिक उर्फ मुन्नासाहेब आणि अरुंधती माडिकांचे चिरंजीव म्हणून ते करतात असं नव्हे, एक मनात महिलांच्या बद्दलची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांनी हे सगळे उपक्रम केलेले आहेत. माडिक यांनी पुढाकार घेऊन इंटरनॅशनल मदर्स डे निमित्त हे वोलू पावडर रूम त्याची निर्मिती कोल्हापूर शहरामध्ये सुरू केलेली आहे. त्याच्याबरोबर एक स्टोअर्स इथं निर्माण केलेला आहे. अनेक प्रकारच्या वस्तू आणि महिलांसाठी लागणाऱ्या वस्तू त्याची सुद्धा इथं उपलब्धता केलेली आहे. या पैशातून त्याचा मेंटेनन्सही केला जाणार असं एक सेल्फ सस्टेन मॉडेल हे वोलूचं पावडर रूम कोल्हापूरमध्ये होतं, याचा मला खूप अभिमान वाटतो. आमच्यासारख्या सामान्य महिला
ज्यांनी बचत गटाच्या माध्यमातून काही वस्तू तयार केलेल्या आहेत त्यांची इथे खरेदी विक्री केली जाते. त्यासाठी महिलांसाठी हा खूप खूप मोठा सन्मान आहे. त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. ज्या महिलांना सुविधा मिळत नव्हत्या, पाणी प्यायला भियायच्या का 5 रुपयाला होते म्हणून, आता काही नाही, बिंदास महिला पाणी पिऊन ईचा लाभ घेतात. आजचा दिवस फार खास आहे कारण आज आपण हे उद्घाटन अशा एका अनोख्या दिवशी घेतोय की आज आंतरराष्ट्रीय मातृदिन आहे. एक गोष्ट आनंदाची सांगायची आहे की या विषयावरती जर सगळ्यात पहिलं काम कुणी करायला चालू केलं असेल तर ते आपले सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी साहेब आहेत. कारण त्यांचं जे स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आज अशा अनेक अडीअडचणी सोडवण्याचा त्यांचं काम चालू आहे, प्रयत्न चालू आहे. आणि खरं सांगायला गेलं तर ओलूचा जन्मसुद्धा ही त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन झालेली आहे. आणि हे काम करत असताना सुद्धा मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारीने सांगतो, माझं काम हे महाराष्ट्रातली युवा पिढी जागर करणं आहे, सक्षम करणं आहे. आणि हे काम करत असताना माझा असा विचार आहे की ह्या जगातल्या प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याची शिल्पकार त्याची आई असते. आणि म्हणूनच मी सुद्धा इथून पुढे जे काही लोकांची सेवा करीन त्यामध्ये सर्वात प्राधान्य हे माझ्या सर्व माता भगिनींना मी अर्पित करतो.